हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम सद्गुरु श्री ज्ञानेश्वर महाराज की जय। भगवान गोपाल कृष्ण महाराज की जय। पंढरीनाथ भगवान की जय। प्रार्थना। वक्रतुंड महाकाय कोटि सूर्य समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा। सरस्वती नमस्तुभ्यं वरदे कामरूपिणी विद्यारंभं करिष्यामि सिद्धिर्भवतु मे सदा। नमस्ते भगवन् व्यास वेदशास्त्रार्थ कोविद ब्रह्म विष्णु महेशानां मूर्ते सत्यवती सुत शुकरूप प्रबोधज्ञ सर्वशास्त्र विशारद एतत् कथा प्रकाशेन मद अज्ञानं विनाशय। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुदेवो महेश्वरा गुरु साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। तस्मै श्री गुरवे नमः। तस्मै श्री गुरवे नमः। चतुश्लोकी भागवत। अहमेवा समेवाग्रे नान्यदयद सदसत्परं पश्चादहं यदेतस्य यो वशिष्येत सोऽस्म्यहम्। ऋतेऽर्थं प्रत्यत प्रतीयेत न प्रतीयेत चात्मनि तद्विद्यादात्मनो मायां यथा भासो यथा तमः। यथा महान्ति भूतानि भूतेषु चावचेष्वनु प्रविष्टान्यप्रविष्टानि तथा तेषु न त्वेष्वहम्। एतावदेव जिज्ञास्यं तत्त्वजिज्ञासुनात्मनः अन्वयव्यतिरेकाभ्यां यत् स्यात् सर्वत्र सर्वदा। भगवान गोपाल कृष्ण महाराज की जय। आजवर ज्या महाभागांनी भागवत कथा केली त्या सर्वांना माझा मनपूर्वक नमस्कार। आज मी तीच काही भागवत कथा करतायत त्यांनाही माझा साष्टांग दंडवत। आणि श्रोते हो, आपण आहात म्हणून मी वक्ता म्हणून घेतो आणि मला आपलं अस्तित्व जे आहे ते स्फूर्तीपूर्वत असतं। माझी वाचा जी काही बोलते ते भगवंताच्या कृपेनं बोलतं ही खरं आहे, परंतु तुमच्या प्रेरणेनं सुद्धा त्यामध्ये अतिशय जो काही आहे तो उत्साह येतो। आपल्या सर्वांना माझा मनपूर्वक नमस्कार। आज आपल्याला प्रत्यक्ष भागवत कथा ज्याला म्हटलेलं आहे 12 स्कंधामध्ये ज्याचं नियोजन केल्या गेलेलं आहे त्या 12 स्कंधापैकी पहिल्या स्कंधाचा पहिला अध्याय आणि पहिला श्लोक, पहिले 3 श्लोकाचं आपण या ठिकाणी आता अवलोकन करणार आहोत। तो श्लोक असा आहे। जन्मादस्य यतोऽन्वरादितरत चार्थेष्वभिज्ञस्वराट् तेने ब्रह्महृदाय आदिकवये मुह्यन्ति यत् सूरयः तेजो वारिमृदा यथा विनिमयो यत्र त्रिसर्गो मृषा धाम्ना स्वेन सदा निरस्तकुहकं सत्यं परं धीमहि। धर्मप्रोज्झितकैतवोऽत्र परमो निर्मत्सराणां सतां वेद्यं वास्तवमत्र वस्तु शिवदं तापत्रयोन्मूलनं। श्रीमद्भागवते महामुनिकृते किं वा परेरीश्वर सद्यो हृद्यवरुद्धतेऽत्र कृतिभिः शुश्रूष्णभिस्तक्षणात्। आणि या 2 जे काही मोठे श्लोक आहेत त्या 2 श्लोकाचा अर्थ समजावून महत्त्वाचा 3रा श्लोक तो आपण विचारात घेऊ। पहिला जो काही मंगलाचरणाचा जो काही श्लोक आहे त्यामध्ये असं म्हणतात, मंगलाचरण करताना या सृष्टीत
सर्व पदार्थात परमात्म्याचे अस्तित्व आहे आणि त्या परमसत्य आणि परमात्म्याचे काय करतोय आम्ही ध्यान करतो. हा श्लोक जो आहे खूप मोठा श्लोक आहे. आपण त्याचा सारांश अर्थ बघितला. आणखी त्यावर बोलायचं तो म्हणजे आपल्याला भागवत सांगणंच आहे. आपण दुसऱ्या श्लोकाचा अर्थ विचारात घेऊ. आणि मोक्षाशिवाय अन्य काही कामना नसणाऱ्या, लक्षात घ्या आपण काय आता विचार करतोय, भक्तीचा विचार करतोय. आणि भक्ती जी काही आहे ती काय आपल्याला सांगणार आहे, कुठे न्यायचं आपल्याला भक्तीच्या माध्यमातून मोक्षाकडे जायचंय. आणि पुण्याचा आपण विचार केलाय, निषेध केलाय. त्यामुळं ज्या भक्तांना अशा प्रकारे मोक्षाशिवाय अन्य कोणतीही कामना नाही, कसं ओळखायचं, पुढे लगेच सांगतात की असे जे भक्त असतात की ज्यांना केवळ मोक्षाची कामना आहे, तर ही भक्त मंडळी जी आहेत ना, शुद्ध अंतःकरण असलेल्या, बरं का, ही खूण आहे. मग आम्हाला मोक्षच पाहिजे असं आपल्याला कधी खात्रीने वाटायला लागेल की कोणत्याही प्रकारचा आमच्या मनामध्ये अंतरंगामध्ये नकारात्मक कुणाविषयी तिरस्कार, द्वेष, माया, मोह, मद, मोत्सह कुठलंही ज्यावेळेस येत नाही तेव्हा अंतःकरण शुद्ध झालं असलं पाहिजे. शुद्ध झाल्याशिवाय मोक्षाची कामना माणसाच्या मनामध्ये उद्भवत नाही. आणि म्हणून असं म्हटलंय की मोक्षाशिवाय अन्य काही कामना नसणाऱ्या शुद्ध अंतःकरण असलेल्या जीवांचे त्रिविध ताप नाहीसे होतात. भगवंत हृदयात स्थिर होतात आणि जीवाचे काय होते, कल्याण होते. मग आपल्याला भागवत जे ऐकायचंय ते कशा करता, भक्ती करता. आणि या भक्तीच्या माध्यमातून कुठे पोहोचायचं, आपल्याला मोक्षाकडे पोहोचायचंय. धर्म अर्थ काम मोक्ष हे चौथा जो पुरुषार्थ आहे त्या पुरुषार्थामध्ये आपण मागे पडायला नको. आणि म्हणून त्याकरता यांनी आपल्याला भागवतकारांनी आपल्याला आश्वासन दिलेलं आहे. आता पुढचा जो श्लोक आहे अतिशय गोड आहे. निगम कल्पतरोर्गलितं फलम सुखमुखादमृत द्रव संयुतम पिबत भागवतम रसमालयम मुहुरको रसिका भुवि भावुका. कुणाला सांगतायत, हा तिसरा श्लोक आहे. या तिसऱ्या श्लोकामध्ये उद्देशून कुणाला सांगितलंय अगोदर लक्षात घ्या. हा भक्तिरस जाणणारे भक्तजन हो. मी आपल्याला सर्वांना ऐकणाऱ्या सर्व श्रोत्यांना काय म्हणतोय, भक्तिरस जाणणाऱ्या श्रोत्यांनो, भक्तांनो. आपल्याला भक्ती कळलेली आहे. आतापर्यंत आपल्याला भक्ती माहीत होती, पण ती स्पष्ट कशामुळे झाली, नारद भक्ती सूत्रामुळं ती भक्ती स्पष्ट झाली. त्यामुळं आपल्याला आता भक्तिरस जो आहे, जो महिनाभर त्याचा आपल्याला अनुभव घ्यायचा आहे, चाखण करायचे त्याचं. आणि अशी भक्तिरस जाणणारे भक्तजन हो, श्रीमद भागवत वेदरूपी कल्पवृक्षाचे फळ आहे. आणि या फळाला काय झाले, फळाला शुकरूपी असा जो काही शुक महामुनी त्यांचा स्पर्श मुखाचा झाला असल्यामुळे काय झालंय, त्यांच्या मुखातनं हे द्रवलेलं अमृत आहे. आणि हे अमृत केव्हापर्यंत प्राशन करायचं, केव्हापर्यंत त्याचं पुन्हा 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 पान करायचं. अमृताला कोणी नाही म्हणणार नाही, गोष्ट खरी आहे. पण हे अमृत आहे, याचं महात्म्य आपण 2 दिवस समजून घ्यायचा प्रयत्न केला, त्यावर आपला पूर्ण विश्वास असायला हवा की हेच ते परमामृत की ज्या परमामृताने आम्हाला मोक्षाकडे नक्की स्थान प्राप्त होणार आहे. आणि म्हणून ते शेवटी असं सांगतात की हे या ग्रंथाचं वारंवार वारंवार आणि वारंवार अशा प्रकारचं तुम्ही काय करा, पान करा, त्याचा आस्वाद घ्या. केव्हापर्यंत, आणि 2 पर्याय दिलेत देवा. पहिला पर्याय आहे आत्मज्ञान प्राप्त होईपर्यंत. आणि दुसरा पर्याय आपण विचार करा, श्लोकात सांगतायत शेवटच्या श्वासापर्यंत. आपण 2 पैकी एक तर केलं पाहिजेच. आपल्याला या जन्मात जर आत्मज्ञान प्राप्त झालं तर फारच चांगलं, परंतु आत्मज्ञान जर प्राप्त झालं नाही तर आपल्याला शेवटच्या श्वासापर्यंत पुन्हा 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 त्या भागवताचं जे आहे ते आपण रसपान केलं पाहिजे. कारण हेच आपल्याला मोक्षापर्यंत नेणारं साधन आहे अशी वरती खात्री दिलेली आहे. कुठे चाललेला हा संवाद आपण विचार केला होता की सूत महोदय आणि शौनकादिक ऋषी
नैमिषारण्यामध्ये हा संवाद करतायत आणि त्या संवादातनं हे आपल्याला हे जे आताचे आपण वाचलेले 3 श्लोक आपण आता विचारात घेतले. कुठे होतं ते नैमिषारण्य? तर या ठिकाणी या नैमिषारण्याचं महत्व मला आपल्याला आता सांगायचं आहे. 88,000 ऋषी यांचं एक पूर्वचरित्र आहे. आताचा संवाद जो आहे नैमिषारण्यामध्ये तर सूत महामुनी आणि शौनकादिक ऋषी आहेत. परंतु या पूर्वीच्या मन्वंतरामध्ये या नैमिषारण्याच्या ठिकाणी यज्ञ करण्याचं जे काही ठरल्या गेलं त्याची आपल्याला गोड कथा माहिती आहे, आपल्याला बहुतेकांना माहित आहे. तर ती कथा आपण त्याचं स्मरण करूया. 88,000 ऋषींनी असं ठरवलं की आपल्याला एक अतिशय महा आणि मोठा असा काय करायचा आहे, यज्ञ करायचा आहे, एक मोठं अनुष्ठान करायचं आहे. आणि मग त्या अनुष्ठानाचं जे काही आहे फळ आम्हाला प्राप्त झालं पाहिजे. फळप्राप्ती कशात पाहिजे? आध्यात्मिक वाटचालीमध्ये फळप्राप्ती सांगितलेली आहे, जरूर अपेक्षा करा. आणि मग ते फळ कसं पाहिजे? अधिकस्य अधिक फलम. बघा, कल्पना करा, आपल्याला अधिकात अधिक फळ घ्यायचं असेल तर जागा, वातावरण, जमीन सगळ्या गोष्टी आपल्याला पाहाव्या लागतात. ते आपल्याला साधं व्यवहारातलं उदाहरण देतो म्हणजे आपल्या लक्षात येईल. रत्नागिरीच्या माणसाने ठरवलं की मला संत्र्याची बाग करायची आहे. त्याला कुठं जावं लागेल? त्याला नागपूरकडे जावं लागेल. भरपूर त्याला संत्र त्याच्यातनं शेतीतनं प्राप्त होऊ शकतील. रत्नागिरीमध्ये संत्र लावून उपयोग नाही. आणि अन्य ठिकाणच्या माणसाला जर आंब्याच्या बरं का झाडं लावायची आहेत आणि त्यातनं त्याला भरपूर उत्पन्न पाहायचं असेल आणि चांगली आणि कुणीही त्या आंब्याला चांगलं मूल्य देईल अशा प्रकारची बाग कुठं लावायची असेल तर आम्हाला देवगड रत्नागिरी परिसरातच लावावी लागेल. मग हे काय झालं? स्थळ महात्म्य झालंय. आणि म्हणून त्या ऋषींनी 88,000 ऋषींनी विचार केला की आपलं हे अनुष्ठान आपण कुठे करूया. आणि चर्चा बरीच झाल्यानंतर एक असा विचार पक्का झाला की तुम्ही आणि आम्ही अशा प्रकारचं बरं का चर्चा करून आणि स्थान ठरवण्यापेक्षा आपण ब्रह्मदेवाकडे जाऊया ना. ब्रह्मदेवाला विचारू, देवा तुम्हीच सांगा या पृथ्वी तलावर सगळ्यात उत्कृष्ट असं एक ठिकाण आम्हाला सांगा ज्या ठिकाणी आम्हाला जास्तीत जास्त जे आहे आमच्या कर्माचं अधिकस्य अधिक फळ मिळेल. ब्रह्मदेवाने सांगितलं ऋषी मुनींना, मी माझ्या हातात आता एक चक्र धारण केलेलं आहे. गाडीचं चाक जसं असतं अशा प्रकारचं एक मोठं चक्र आहे. आणि हे चक्र जे आहे ते मी या ठिकाणी त्याला गती देतो. कुठून? सत्यलोकातनं. आणि सत्यलोकातनं ब्रह्मदेवानी त्या चक्राला गती दिली आणि त्यांनी सांगितलं की पृथ्वीवर हे चक्र ज्या ठिकाणी क्षणभर थांबेल, निमिषभर थांबेल त्या ठिकाणी आपलं जे काही अनुष्ठान आहे ते आपण करा म्हणजे अधिकस्य अधिक फलम आपल्याला प्राप्त होईल. आणि त्याप्रमाणे ब्रह्मदेवानी गती दिलेलं चक्र जे आहे ज्या ठिकाणी थांबलं त्या ठिकाणी आपण म्हणतो निमिषारण्य जे आहे ते त्या ठिकाणी आहे. आणि त्या ठिकाणी नैमिषारण्यात ज्यांनी गेलेली मंडळी आहेत त्या ठिकाणी त्यांनी चक्रतीर्थ अशा प्रकारचं एक तीर्थ त्या ठिकाणी स्थापन आहे. आणि त्या ठिकाणी आपण जेव्हा जातो तेव्हा त्या चक्रतीर्थ किंवा त्या परिसराला नैमिषारण्य अशा प्रकारचं नामविधान मिळालेलं आहे. लखनौपासनं 100 किलोमीटर अंतरावर हे ठिकाण आहे. एकेकाचं अरण्य असेल, आज एक साधं गाव आहे. मात्र या साध्या गावामध्ये भारतातल्या सर्व भाषेत ज्या ज्या भाषेत म्हणून भागवत केली जातात त्या त्या भाषेतली मंडळी त्या ठिकाणी येऊन भागवत करतात. आम्ही हनुमानगडीमध्ये जेव्हा भागवत इथं केलं तर त्या गडीच्या सभागृहाची जी काही म्हणजे सदस्य संख्या आहे ती 2,000 लोक मावू शकतील इतका मोठा हॉल. आणि आम्ही जेव्हा तिथे गेलो आमचे 400 लोक एका कोपऱ्यात बसलेले. असे अनेक हॉल, असे अनेक सभागृह या नैमिषारण्यामध्ये आहेत. कारण ज्याला त्याला असं वाटतं की भागवत कथा ऐकावी ती नैमिषारण्यामध्ये ऐकावी. आणि अशा ह्या नैमिषारण्यामध्ये जिथं अधिकस्य अधिक फलम प्राप्त होणार आहे या ठिकाणी या शौनकादिक ऋषींनी जे आहे एक मोठा यज्ञ मांडलेला आहे. या यज्ञाची व्याप्ती ऐका. 1000 वर्ष अशा प्रकारचा हा यज्ञ चालू राहणार आहे. आणि त्या यज्ञाकरता म्हणून त्यांनी या नैमिषारण्याची निवड केलेली आहे.
सकाळी सूर्योदयापासनं 12 वाजेपर्यंत जे काही सकाळचं अनेक वर्क आहे, अनेक कामं जी आहेत ती होत असत, हवन होत असे, पाठ होत असे. आणि दुपारच्या वेळेला जे काही सायंकाळचे जे पाठ आहेत ते विश्रांतीनंतर ते सुद्धा होत असत. आणि असं चालत असताना एक दिवस एक अतिशय आनंदाची गोष्ट घडली. या त्यांच्या अनुष्ठानामध्ये सूत महोदय प्रगट झालेले आहेत, आलेले आहेत. आपण सूत महोदयाची काल गोष्ट बघितली. बलराम दादांच्याकडनं प्राप्त झालेला वर जो आहे, त्यांना सर्व 18 पुराण सांगण्याचा अधिकार त्या सूत महोदयांना आहे. त्यांचं नाव होतं उग्रश्रवा. अत्यंत श्रवण शक्ती त्यांची अत्यंत तीव्र अशा प्रकारची शक्ती होती. असे ते सूत महोदय 18 पुराण त्यांनी नैमिषारण्यात बसून शौनकादिक ऋषींना सांगितलेले आहेत. आणि असं ते सुतांचं आगमन झाल्यानंतर शौनकादिक ऋषींनी त्यांचा सन्मान केला, त्यांचं स्वागत केलं, त्यांची पाद्यपूजा केली, त्यांना उच्चासनावर बसवलेलं आहे आणि सांगितलंय प्रभू सत्संग प्राप्त होण्याकरता जे आहे, मुळात काय सांगितलंय, तत्वाने सांगितलंय की मनुष्य जन्म दुर्मिळ, त्यामध्ये सत्संग आणखी दुर्मिळ आणि त्याच्याही पलीकडे जाऊन सत्संगातनं आपण जे काही ऐकून आलो त्याचं आचरण करणं आणखी दुर्मिळ. म्हणजे सत्संगात जाणं हे धार्मिकतेचं लक्षण असू शकतं, पण सत्संगात ऐकलेलं आम्ही जर आचरण केलं तर आणि तरच आम्ही आध्यात्मिक होऊ, नाही तर काय होईल, आम्ही धार्मिक आहोतच ना. तिथेच आपण त्याच वर्गामध्ये पुन्हा पुन्हा त्याच वर्गामध्ये आपलं नाव दाखल करतो. आपल्याला वरच्या वर्गात जायचंय आणि त्यामुळं आपल्याला भागवत कथा ऐकणं आवश्यक आहे. आणि या ठिकाणी सूत महोदयांना त्यांनी काही प्रश्न केलेले आहेत. त्यातला पहिला प्रश्न आपण पहिल्या दिवशी बघितला की जीवाचं कल्याण कशात आहे आणि जीवाचं कल्याण होण्याकरता भक्ती, ज्ञान, वैराग्य याची अत्यंत आवश्यकता आहे. मग या भक्ती ज्ञान, त्यांचा प्रश्न असा आहे, भक्ती ज्ञान आणि वैराग्याद्वारे प्राप्त होणारा जो विवेक आहे, तो विवेक जो आहे तो कशा प्रकारे वृद्धिंगत होईल आणि जीवाचं कल्याण जे आहे कशा प्रकारे होईल, अशा प्रकारचा त्यांचा प्रश्न आहे शौनकादिक ऋषींचा सूत महोदयांना. आणि सूत महोदय त्या ठिकाणी उत्तर देत आहेत आणि सांगतायत की भगवंताची भक्ती करावी. आपण काही सूत्र जी आहेत, नारद भक्ती सूत्र पाहत असताना विचारात घेतली होती. त्यातलं एक सूत्र व्यासांचं सूत्र होतं आणि व्यासांनी आपल्याला काय सांगितलं सूत्र म्हणून, पूजा, अनुष्ठान वगैरे वगैरे करून भगवत भक्ती आपल्याला करता येते. आणि सूत्र काय आहे, पूजा दिश्वनुराग एवढं सूत्र आहे. आणि अशा प्रकारचं पूजा अर्चा आयुष्यभर केलं तर सूत महोदय शौनकादिक ऋषींना त्या ठिकाणी एक धोक्याची घंटी, धोक्याचा सिग्नल दाखवत आहेत आणि म्हणतायत, धर्मसनुष्ठितं पुसां विक्ष्वक्सेन कथासूय नोत्पादयेद्यति रतिं श्रमएव केवलम. आपल्याला हा शब्द अनेक वेळा ऐकायचा आहे, श्रमएव केवलम. आम्ही करत नाही का, श्रम करतो, परंतु ते श्रम जे आहेत म्हणजे व्यासांनी सांगितलेल्या पद्धतीनं पूजा अनुष्ठान करून जर आम्हाला आयुष्याच्या शेवटी भगवंताविषयी जर प्रेम जर वाटलं नाही तर ते केवळ श्रम आहेत, म्हणजे त्याला भक्ती म्हणता येणार नाही. इतकं स्पष्ट केले सूत महामुनींनी. आणखी दुसरं सूत्र आपल्याला गर्गाचार्यांचं सूत्र आपल्याला माहिती आहे. काय होतं गुरुवा गर्गाचार्यांचं सूत्र, कथा दिश्विती. कथा दिश्विती म्हणजे भगवंताच्या कथा लीला आपण जेव्हा ऐकतो, श्रवण करतो आणि भगवंताच्या प्रती आमच्या मनामध्ये भक्ती दृढ होते. आता या ठिकाणी मात्र सकारात्मक बोलतायत सूत महोदय आणि ते असं म्हणतात की अशा प्रकारचं श्रवण कीर्तन, स्वतः ते तर कीर्तन करतात, भगवंताचं प्रवचन करतात सूत महोदय आणि असं म्हणून म्हणतात की माझा अनुभव असा आहे शौनकादिक ऋषींनो की सामान्य माणसाला मी जागा केलं की तुम्हाला पूजा पाठ करून जर प्रेम निर्माण झालं नाही तर ते काय होईल, श्रम होतील. परंतु अनुभव असा सांगतो की मी कथा कीर्तन करतो पण माझ्या मनामध्ये भगवंत काय झालेले आहे, स्थिर झालेले आहे. मग तिथे खात्री दिलेली आहे, गर्गांच्या पद्धतीनं आपण जर भगवंताची भक्ती केली तर तुम्हाला तुमच्या हृदयामध्ये भगवंत स्थिर होतोय, खात्री दिलेली आहे. पण
अशी खात्री दिल्यानंतर एक महत्वाची गोष्ट सांगितलेली आहे की भगवंत हृदयात स्थिर होईपर्यंत तुम्हाला ही साधना केली पाहिजे. म्हणजे एखादं तप केल्यानंतर काय फळ हे सांगितलंय, पण फळ येईपर्यंत तुम्हाला साधना करावी लागेल ना. असं नाही होणार की एक भागवत ऐकलं आणि नंतर आम्ही काय झालो, भगवंताचे भक्त झालो, असं होत नाही. आणि मग याची खूण काय काय असतं, आमची साधना योग्य मार्गाने चालली किंवा नाही, आपण करतो ते बरोबर करतो की नाही, याकरता आपल्याला सातत्यानं स्वतःची जी आहे ही परीक्षा घेतली पाहिजे. आणि या ठिकाणी सूत महोदय सांगतात शौनकादिक ऋषींना, बाबांनो हे सगळं करताना एक लक्षात घ्या, भगवंताच्या प्रती आपली भक्ती जी आहे ती दृढ होत चालली, याचा एक आणि एकच संकेत आहे, तो म्हणजे जगाच्या विषयी आपली आसक्ती कमी 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 झाली पाहिजे. जगाच्या विषयी आसक्ती कमी झाली की त्याच प्रमाणामध्ये, बरोबर अगदी इंग्रजीमधला शब्द वापरतो प्रपोर्शनेट, जेवढं इकडे कमी होईल तिकडे भगवंतावर प्रेम तुमचं काय वाढेल, अगदी सब प्रमाणात वाढेल. खात्री दिलेली आहे, अनुभवातनं दिलेली आहे. आणि अशा प्रकारचं तुम्हाला भगवंताची भक्ती जेव्हा जेव्हा तुमच्या मनामध्ये अधिक 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 वाढेल, तेव्हा त्याचा संकेत काय आहे, त्याचा संकेत आहे हृदयामध्ये दाटणारा आनंद. कारण भगवंताचं जे काही स्वरूप काय आहे, सच्चित आनंद, अशा प्रकारचं स्वरूप आहे आनंद. कसा आनंद आणि कशी आसक्ती, साधी गोष्ट आहे. आपल्या रोजच्या जीवनामध्ये बरं का अनेक गोष्टी असतात. आपल्याला वेळेवर चहा मिळाला नाही तर चिडचिड होते. मग अशा प्रकारची चिडचिड झाली बरं का, तर काय होईल, एक्सेप्टन्स लेवल, आपली आध्यात्मिक प्रगती होण्याचं हे मापच सांगतो मी आपल्याला, की जितकं आपलं एक्सेप्टन्स लेवल वाढत जाईल, जे जे आपल्या समोर जसं जसं येईल ते स्वीकारण्याची म्हणजे काय माहितीये का, आता पर्याय नाही म्हणून स्वीकारलं नाही, आनंदानं स्वीकारायचे. आज असंच आहे बरं का. आज काय झालं, चहा आला वेळेवर आला, मात्र काय होतं, साखर त्यात नव्हती, मग तोंड वाकडं करून चालणार नाही. उशिरा आला तरी वाकडं करून चालणार नाही. आज भगवंताच्या मनामध्ये असाच विचार केला पाहिजे की आज भगवंताच्या मनामध्ये आपल्याला चहा 6:15 नाही मिळणार होता, 6:45 मिळणार होता. भगवंताचं नियोजन होतं. आणि अशा प्रकारचं मनामध्ये जोपर्यंत भाव दृढ होत नाही तोपर्यंत भक्ती जी आहे ती रुजत नाही. भक्तीशिवाय मी आपल्याला काही सांगणारच नाही. आणि भक्तीचे हे जे काही आहेत ना, यार्डस्टिक आहेत, म्हणजे मोजमाप आहेत. आणि अशा प्रकारे आपण आपली परीक्षा सातत्याने करायची. अपेक्षा कमी होणं आणि कुठल्या गोष्टीविषयी आसक्ती न वाटणं हे भगवंताच्या भक्तीकडे नेणारी बरं का वाटचाल आहे. आणि अशा प्रकारचं सुरुवात सूत महोदयांनी शौनकादिक ऋषींच्या प्रश्नाच्या संदर्भात केली. आणि त्यानंतर शौनकादिक ऋषींनी एक प्रश्न विचारलेला आहे, भगवन आपण असं सांगतायत की ही भागवत कथा जी आहे ती आपण ग्रहण करावी, श्रवण करावी आणि त्यामुळे आपल्याला अशा प्रकारचं फळ प्राप्त होणार आहे. व ही भागवत कथा जी आहे ती व्यासांच्या संदर्भात आम्हाला त्यांना हे का लिहावंसं वाटलं आणि व्यासांच्या बद्दल जरा आम्हाला अधिक काही सांगा ना. शौनकादिक ऋषींचा प्रश्न आहे आणि म्हणून ते व्यासांची जन्मकथा जी आहे ती या ठिकाणी सांगतात. काय म्हणतात, पराशर नावाचे एक महान ऋषी आहेत. अधिकार मोठा आहे आणि असा अधिकार मोठा असलेला ऋषी काय असतं, ही माया बरं का कशी आहे किंवा भगवंताचं नियोजन कसं असतं बरं का, याचा आपल्याला थांगपत्ता लागत नाही. या कथेतनं आपल्याला तोच बोध घ्यायचा आहे. हे पराशर ऋषी जे आहे ते गंगा किनारा जो काही आहे, गंगेचा किनार, त्या परिसरामध्ये त्यांचं वास्तव्य आहे. एकदा ते उत्तर तटावर आले आणि दक्षिण तटावर जायचं. गंगेला पार करायचं म्हणजे काय आहे, नावेशिवाय पर्याय नाही. आणि म्हणून त्या ठिकाणी नावाडी त्यांनी शोध घेतला आणि असं लक्षात आलं की सर्व नावाडी जे आहे ते पुढे अन्य लोकांना नावेमध्ये बसून घेऊन गेलेले आहेत. एकच नाव शिल्लक आहे, मात्र त्या नावेची वल्हवणारं जे आहे तो माणूस नाहीये, एक स्त्री आहे. पराशर मुनींनी क्षणभर विचार केला की या स्त्रीच्या नावेमध्ये आपण बसावं
का न बसावं. आणि 10-5 मिनिटं त्यांनी वाट पाहिली. आपण 10 मिनिटं वाट पाहूया, कोणीतरी येईल, दुसरा नावाडी येईल किंवा पलीकडे गेलेला नावाडी परत येईल. परंतु जेव्हा 10 मिनिटं त्यांनी वाट पाहिली आणि कोणी परतीना, दक्षिण तटावरनं कोणी परत येण्याचा चिन्ह दिसेना आणि आपल्याला तर आपलं कार्य करण्याकरता दक्षिण तटावर जायचं आहे, आणि म्हणून त्यांनी निर्णय केला की ती जी सत्यवती होती त्या नावेची वल्लवणारी, आणि त्यांना सांगितलं की आपण मला पलीकडच्या तीरावर नेऊन पोचवा. या नावेमध्ये कोण आहेत? फक्त 2 जण आहेत, पराशर मुनी आणि सत्यवती. आणि ह्या सत्यवतीच्या संदर्भामध्ये ती जेव्हा नाव चालू झाली, पात्र मोठं आहे गंगेचं, नाव जेव्हा चालू झाली तेव्हा पराशर मुनींच्या मनामध्ये तिच्या प्रती काम वासना निर्माण झाली. आणि त्यांनी जेव्हा ती व्यक्त केली सत्यवतीच्या प्रती, त्या सत्यवतीनं सांगितलं, भगवन आपण म्हणताय ते खरं आहे, परंतु आपण माझ्याजवळ येऊ शकणार नाही. मी अगदी नावेच्या दुसऱ्या टोक्याला बसली आहे, कारण माझ्या अंगातनं जो आहे तो मासोळीचा वास येतो. मी वसू कन्या सत्यवती, परंतु मला मत्स्यगंधा असं नाव प्राप्त झालेलं आहे, कारण माझ्या अंगाचा वास येतो. या ठिकाणी कोळ्यांनी माझं पालन पोषण केलं असल्यामुळे त्यांच्या परिवारात मी राहिली, आणि माझ्या अंगाला मात्र सतत तो वास येत असल्यामुळे आपल्याला माझ्या जवळ येणं सुद्धा आवडणार नाही. पराशर मुनींनी सांगितलं, असं ठीक आहे. आपल्या तपस सामर्थ्याने तिचा जो अंगाचा मत्स्यगंधा म्हणून जो काही व्यास येत होता मासळीचा, जो अनेकांना आवडत नाही आणि काही लोकांना तो घेतल्याशिवाय करमत नाही, दोन्ही आहे. त्यामुळं पराशर मुनींनी तिच्या अंगाचा जो वास होता मासळीचा तो पूर्णपणे काय केला? घालवून टाकला. आणि एवढंच नव्हे तर तिच्या अंगातनं सुगंध असा वाहत राहील अशा प्रकारचं आपल्या तपस सामर्थ्याने केलं. आणि आता सत्यवतीचं जे नाव मत्स्यगंधा होतं तिचं नाव आता झालं योजनागंधा. 1 योजन इतकं अंतर बरं का, तिथपर्यंत तिच्या अंगाचा जो सुगंध आहे तो सुगंध दरवळू लागला. अशा प्रकारे तपाचं सामर्थ्य आहे. आणि पराशर मुनींना अशा स्थितीमध्ये त्यांच्या मनामध्ये ही वासना निर्माण झाली. हा सुद्धा त्या कथेतला एक महत्वाचा भाग आहे. आणि पुढे जेव्हा तिची संमती मिळाली आणि तिला अशा प्रकारे योजनागंधा म्हणून तिला केलं, तेव्हा या गंगेच्या पात्रामध्ये एक द्वीप होतं. त्या द्वीपवरती नाव त्यांनी थांबवली आणि काही काळ त्या ठिकाणी त्यांनी घालवलेला आहे. आणि या दरम्यान या सत्यवतीपासून पराशर मुनींना एक पुत्र प्राप्त झालेला आहे. तो पुत्र म्हणजे व्यास. द्वीप, या द्वीपवर त्यांचा जन्म झाला म्हणून त्यांना द्वैपायन असं एक नाम प्राप्त झालेलं आहे. पराशराचे पुत्र म्हणून पाराशर असंही त्यांचं नाव आहे. आणि रंगानं ते काळे होते आणि म्हणून त्यांचं नाव कृष्ण द्वैपायन अशा प्रकारचं त्यांना नाम प्राप्त झालेलं आहे. आता असं आहे, सामान्य जीव जेव्हा या मायेच्या या प्रवाहामध्ये अडकतो, वाहून जातो आणि गटांगाळ्या खातो, 84 लक्ष योनीची त्याची तजवीज तो करून ठेवतो, ते पराशर मुनी होते. जे झालं ते भगवंताच्या नियोजनाने झालंय. कारण व्यास मुनी हे भगवंताच्या 24 अवतारापैकी 18वे अवतार आहेत. आणि त्यामुळं हे भगवंताचं नियोजन होतं. त्यामुळं आपण पराशर मुनींच्या दोषापेक्षा पराशर मुनींनी पुढे काय केलं, तिथं अडकून पडले का आपल्यासारखे? आपल्याला तर शेवटच्या क्षणापर्यंत बरं का आपल्या संसाराविषयी दृढ आसक्ती असते. पराशर मुनींनी त्या सत्यवतीचा, त्या योजनागंधेचा त्याग केलेला आहे आणि व्यास मुनींना ते घेऊन पुढे आपल्या स्थानी निघून गेलेले आहे. पुढे व्यास महामुनींची खूप त्यांचं मोठं कार्य आहे. त्यांच्या कार्यासारखं जे काही आहे ते अन्य कुणीही आजवर कार्य केलेलं नाही आहे. पूर्वी वेद एकच होता. त्या वेदाचे विषयानुसार आणि त्यांनी भाग केलेले आहेत. ऋग्वेद, यजुर्वेद, सामवेद आणि अथर्ववेद असे 4 भाग केलेले आहेत. आणि म्हणून त्यांना वेद व्यास अशा प्रकारचं नाम आणखी एक प्राप्त झालेलं आहे. आणि हे 4 वेद जे आहेत ते शंकराचार्यांनी पुढे या
4 ठिकाणी स्थापन केलेले आहे, 4 पीठामध्ये. आणि त्या ठिकाणी ऋग्वेद जो आहे तो पूर्वेला आणि त्याचे ऋषी आहेत पैल ऋषी, जे व्यासांची व्यवस्था आहे. त्यानंतर दक्षिणेला जो आहे तो यजुर्वेद आहेत आणि त्याचे अधिकारी आहेत वैशंपायन. सामवेद जो भगवंतांनी आपली विभूती सांगताना वेदामध्ये मी सामवेद आहेत म्हटलं, कारण सामवेद का, तर सामवेद जो आहे तो गायकी थाटाचा वेद आहे आणि म्हणून भगवंत म्हणतात मी सामवेद आहे. आणि सामवेद कुठे आहे, तो पश्चिमेला आहे आणि अधिकारी कोण आहे, जैमिनी ऋषी आहेत. आणि उरलेला शेवटचा अथर्ववेद जो आहे तो उत्तरेला बद्रीनाथाच्या ठिकाणी आहे आणि त्याचे जे काही अधिकारी आहेत ते सुमंत आहे. हे झालं व्यासांचं एक महत्वाचं कार्य. त्यानंतर व्यासांनी ब्रह्मसूत्र लिहिलेले आहेत, 17 पुराणं लिहिलेली आहेत. आणि या 17 पुराणानंतर सुद्धा त्यांचं मन जे आहे ते अस्वस्थ होतं. का, तर प्रत्येकाला असं वाटतं की माझ्या हातनं असं काहीतरी एक मास्टरपीस निर्माण व्हायचा आहे. तो मास्टरपीस कोणता, कसा, आणि त्याची वेळ जेव्हा येते तेव्हा तो प्रसवल्या जातो. आणि या ठिकाणी व्यास महर्षी अत्यंत चिंतेमध्ये आणि एक प्रकारचं मनामध्ये अस्वस्थ अशा प्रकारची ती भावना, इतकं सगळं केलंय पण अजून काहीतरी असं राहिलंय की ज्याने माझ्या मनाला शांती समाधान प्राप्त होईल. योगायोगानं नारद मुनी आणि त्यांची भेट झालेली आहे. आणि नारद मुनींनी त्यांच्या चिंतेचं, त्यांच्या विषादाचं, त्यांच्या अशांतीचं कारण सांगितलेलं आहे. व्यास महामुने आपल्या हातातनं खूप कार्य झालेलं आहे, उत्तम कार्य झालेलं आहे. कुणालाही अभिमान वाटावा एवढंच नव्हे तर कुणी त्याची बरोबरी करू शकणार नाही असं कार्य झालेलं आहे, खरं आहे. मात्र आपल्या मनामध्ये अशांती आहे. त्याचं कारण असं आहे की आपल्या हातातनं अजून एक मोठं आणि अत्यंत महत्वाचं कार्य होणं बाकी आहे. साहजिकच व्यास मुनींनी उत्सुकतेनं, जिज्ञासेनं विचारलंय, भगवान कोणतं ते कार्य की जेणेकरून माझ्या मनाला ते कार्य केल्यानंतर शांती प्रदान होणार आहे. आणि मग सांगितलंय नारद मुनींनी त्यांना या चतुश्लोकी भागवताचा या ठिकाणी उपदेश केलेला आहे. आपण रोज चतुश्लोकी भागवताचा रोज उच्चार करणार आहोत, अहमेवा समे वाग्रे. आणि अशा प्रकारचे 4 श्लोक या ठिकाणी नारद मुनींनी व्यासांना सांगितले आणि त्यांनी हे पुढे मार्गदर्शन केलेलं आहे की तुम्ही या 4 श्लोकाचा जो आहे तो मोठी संहिता तयार करा. का, तर आजवर आपण काय केलेलं आहे की अनेक पुराण सांगितलेत पण भगवंताच्या लीला ज्यामध्ये कथन करायला हव्या होत्या त्या या भागवतामध्ये आपण कथन करणार आहात. भगवंताच्या लीला ज्या आहेत ते अत्यंत गोड आहेत, ते रसामृत आहे. आणि हे रसामृत आजपर्यंत आपण त्याचा वापर न केल्यामुळे आपल्या मनामध्ये अशांती आहे. माझे सद्गुरू याकरता नेहमी एक दाखला द्यायचे. अतिशय सुंदर गृहिणी आणि ती सागर संगीत सगळं गोळा केलं, लाडू तयार केले, रवा, साखर. आणि लाडू करताना थोडंसं आपलं त्या ठिकाणी तूप टाकलेलं आहे. आणि मग तो लाडू कसा होईल, अण्णा सांगत की तो लाडू पाहुण्याला द्यायचा म्हटलं की त्याच्यासोबत एक काय द्यायचा, बत्ता द्यायचा. कारण ज्या लाडूमध्ये केवळ साखर आणि रवा आहे, तूप फक्त नावाला आहे, असा लाडू दातानं फोडणं कठीण असतं, म्हणून बत्ता पण द्यायचा. आणि नारद मुनी त्यांना तेच सांगतायत व्यासांना, व्यास मुनी हो, आपण अशा प्रकारचं जे काय आहे ना भक्तिरस पूर्ण ज्या लाडूमध्ये भरपूर अशा प्रकारचं साजूक तूप टाकलं की तो लाडू कसा होईल, ओठाणी खाण्यासारखं होईल. आणि अशा प्रकारचा लाडू आपण आजपर्यंत बनवलेला नाही. भगवंताची अशा प्रकारची कथा लीला आपण लोकांपर्यंत पोहोचवली नाही, म्हणून आपण अस्वस्थ आहात. आणि म्हणून या भागवत कथेमध्ये हे भगवंताच्या लीला आपण वर्णन करा, आपल्याला मनाला समाधान अशा प्रकारचं प्राप्त होईल. आणि त्याप्रमाणे या भागवताची रचना 18,000 अशा श्लोकामध्ये झालेली आहे. आता जसे 4 वेदांचे 4 ऋषी सांगितले तसे या 18 पुराणांचे जे काही आहेत ते अधिकारी सांगतात. या 18 पुराणांना 5वा वेद म्हटलं जातं. त्याचे अधिकारी कोण आहेत, रोमहर्षण ऋषी, त्यांचे पुत्र सूत महोदय. आणि यानंतर व्यासमुनींच्याकडे आपल्याला गणपतीची गोष्ट माहीत आहे त्यामुळे मी आता सांगत नाही, परंतु भागवताची रचना करताना आणि महाभारताची रचना करताना गणपतीची सुद्धा व्यासांनी लेखनिक म्हणून साथ घेतलेली आहे.
या ठिकाणी आपल्याला पुढे जायचं ते अशा करता की ग्रंथ निर्माण झाला, पण याचा प्रसार प्रचार कोण करेल तोही मोठा प्रश्न होता. आणि म्हणून त्यांनी सगळ्यात मोठा विष्णुभक्त कोणता, त्या विष्णुभक्ताकडे आपण जाऊ की जेणेकरून ते आपला या भागवताचा प्रसार आणि प्रचार करतील. आपल्यामध्ये कोण आहे विचार करा. तर सगळ्यात मोठा विष्णुभक्त जो आहे तो शिव भगवंत आहे. आणि सगळ्यात मोठा शिवभक्त कोण आहे तो विष्णू भगवंत आहे. आणि म्हणून शिवाला प्रार्थना केली आहे आणि शिवानी तथास्तु म्हटलेलं आहे. आणि व्यासांच्या पोटी शुक रूपाने त्यांनी जन्म घेतलेला आहे. त्यांच्या जन्माच्या 2-3 कथा आहेत. कथा महत्वाच्या नाही. भागवत ग्रंथ ऐकताना एक तत्व लक्षात ठेवायचं, तपशील महत्वाचा नाही, तत्व महत्वाचं. त्यामुळं शुक महामुनी या ठिकाणी व्यासांच्याकडे पुत्र रूपानं अवतरले. त्यांची अवतरण्याची कथाही आपल्याला माहिती आहे की 12 वर्ष ते मातेच्या उदरामध्ये होते. का बाहेर येत नव्हते, तर त्यांना माहित आहे की मातेच्या उदराच्या बाहेर आलो की माया माझ्यावर काय करेल, आवरण घालेल आणि मला मात्र पुन्हा त्या 84 लक्षापेळाकडे जावं लागेल. म्हणून ते यायला तयार नव्हते. भगवंतांनी गर्भामध्ये असताना शुक महामुनींना आशीर्वचन दिलेलं आहे की आपण त्याच्या पलीकडे आहात, आपण या प्रगट व्हा. आणि 12व्या वर्षी ते प्रगट झालेले आहेत. यथावकाश जेव्हा ते निवृत्तीपरायण वृत्ती, त्यामुळे संसार करायचा नाही आहे, अंगावर वस्त्राची काही त्यांना भान नाही. आणि असे ते शुक महामुनी जे आहेत ते निघालेले आहेत वनामध्ये. आणि त्यांच्या पाठीशी व्यासमुनी अरे शुका करत मागे जात आहेत. थांब थांब, अरे मला तुझ्याकडनं काही कार्य करून घ्यायचं आहे, थांब. शुक महामुनी पुढे, व्यासमुनी मागे. आणि या ठिकाणी एक छोटीशी अत्यंत महत्वाची घटना या ठिकाणी नोंद केलेली आहे. एका सरोवरामध्ये काही स्त्रिया त्या ठिकाणी निर्वस्त्रावस्थेमध्ये स्नान करीत आहेत. शुक महामुनी तिथनं गेलेले आहेत. एक 12 वर्षाचा आणि कदाचित थोडाफार वय जास्त असेल असे जे शुक महामुनी जे आहेत, एक तरुण तिथनं गेले. परंतु ज्या निर्वस्त्र असलेल्या स्त्रिया ज्या आहेत त्या लादल्या नाहीत किंवा त्यांनी कुठल्याही प्रकारचा संकोच बाळगला नाही. शुक महामुनी निघून गेले. पाठीशी अरे पुत्रा करत व्यासमुनी जेव्हा आले तेव्हा त्या स्त्रिया लाजल्या आणि त्यांनी आपल्या कपडे जे काही आहेत ते परिधान केलेले आहेत. व्यासमुनींना आश्चर्य वाटले आणि त्यांनी प्रश्न केला, मातांनो, मी एवढा तुमच्या वडिलांच्या वयाचा असताना सुद्धा तुम्हाला अशा प्रकारची लज्जा का निर्माण व्हावी. त्या स्त्रियांनी उत्तर दिले, लक्षात घ्या, जीवाचं कान करून ऐका, आपल्याला ह्या स्थितीपर्यंत पोहोचल्याशिवाय पर्याय नाही. आपल्याला असं वाटतं भक्ती सोपी, ऐकायला खूप सोपी आहे. परंतु या ठिकाणी त्या स्त्रिया व्यासमुनींना सांगतात की या ठिकाणी जेव्हा शुक महामुनी गेले तेव्हा शुक महामुनींच्या मनामध्ये स्त्री आणि पुरुष हा भेद संपलेला होता. त्यामुळं आम्हाला कुठल्याही प्रकारचा संकोच वाटलेलाच नाही. तुमच्या हृदयामध्ये तो अजूनही शिल्लक आहे. कल्पना करा, 18 पुराण लिहिलेले व्यासमुनी, त्यांच्या मनात सुद्धा हा भेद शिल्लक आहे असं भागवतकार स्वतः व्यासमुनी स्वतः सांगतायत. काही अविश्वास ठेवायची गरज नाही. सोपं आहे का, तर आपल्याला द्वैत संपवायचं आहे. आणि असं द्वैत शुक महामुनींचं संपलेलं होतं म्हणून त्या स्त्रिया लागल्या नाहीत. आणि यानंतर शुक महामुनींनी जे आहे या भागवत ग्रंथाचं जे काही आहे ते प्रथम त्यांनी सांगितलंय, शुक परीक्षित राजाला सांगितलंय. आणि त्या कथेकडे जाण्याकरता जे आहे आपल्याला आता मूळ ग्रंथाची जी काही कथा आहे त्या कथेकडे वळलं पाहिजे. ग्रंथाची सुरुवात एका अत्यंत निर्घृण अशा प्रकारच्या एका प्रसंगातनं होते. कौरव पांडवचं युद्ध. दुर्योधन शरपंजरी पडलेले आहेत. आता काही शिल्लक राहिले नाही. काही थोड्या काळामध्ये तर प्राणज्योत मालवणार आहे. आणि आता तथाकथित, बरं का, आता ते सेनापती असणं काय नसणं काय काहीच अर्थ नाही ना त्याला. तथाकथित सेनापती आता आमचे कोण आहेत, अश्वत्थामा आहेत. आणि अश्वत्थामाला असं वाटलं की मी आता काहीतरी करीन. काय करीन, तर त्यांनी द्रौपदीचे जे 5 पुत्र आहेत त्यांना पांडव झोपले आहेत द्रौपदीच्या त्या काय म्हणतात त्याला तंबूमध्ये. आणि असं समजून त्या 5 पुत्रांची त्यांनी काय केली आहे, हत्या केलेली आहे. कल्पना करा की जे वीर आहेत, रथी आहेत आणि असे धुरंधर योद्धे
रात्रीतनं कोणीतरी यावं आणि त्यांचं अशा प्रकारचं निर्गुण हत्या करावी. द्रौपदीला किती दुःख झालं असेल याची आपल्याला कल्पना करता येईल. आणि अशा प्रकारे द्रौपदी जेव्हा त्या ठिकाणी विलाप करते, अर्जुन जी तिथं आलेले आहेत, भगवंत सोबतच आहेत आणि त्यांनी अर्जुनाने प्रतिज्ञा केलेली आहे की मी त्या अश्वत्थाम्याचं जे काही आहे ते शीर आणेल आणि तुझ्या चरणी टाकेल. अश्वत्थामाचा पाठलाग केला. अश्वत्थामा, आपल्याला कथा लवकर संपवायची आहे कारण पुढे आपल्याला गेलं पाहिजे, वेळ फार थोडा राहिला आहे. अश्वत्थामा शेवटी त्याने ब्रह्मास्त्राचा वापर केला आणि भगवंताच्या सांगण्याने त्या ब्रह्मास्त्राचा जो आहे तो अर्जुनाने सुद्धा ब्रह्मास्त्र सोडून ते निष्प्रभ केलेलं आहे आणि त्याचा वध करण्याच्या वेळी त्याला धरून द्रौपदी समोर आणून उभं केलेलं आहे. द्रौपदी काय म्हणते ते नीट आता ऐका. जिचे 5 पुत्र मारलेले आहेत अश्वत्थामाने, द्रौपदी म्हणते हा गुरुपुत्र आहे आणि या गुरुपुत्राने नुकताच आमचे वडील यांचे गेलेले आहेत. याची आई जी आहे कृपी, तिचं नाव पुढे येणार आहे ते चरित्र, कृपी. आणि या कृपीला आत्ता मी माझ्या पुत्रांचं जे काय मृत्यू झालाय ते दुःख भोगते आहे. त्या कृपीला अशा प्रकारचं दुःख भोगावं लागू नये म्हणून या अश्वत्थामाला आपण मारू नका. मग आता काय करायचं, प्रतिज्ञा तर करून बसलेलो आहे. मग भगवंताच्या सांगण्यानुसार त्या अश्वत्थाम्याच्या या कपाळावर असलेला जो काही त्याचा जो चुडामणी आहे तो भगवंतानी तलवारीने अर्जुनाने तोडून त्याला अपमानित करून सोडून दिलेलं आहे. आणि अशा प्रकारे त्या अश्वत्थामा जो आहे जेव्हा दुर्योधनाकडे जाऊन सांगायला लागला की मी अशा प्रकारचं कृत्य केलंय, तर दुर्योधन आपण जो एरवी निर्दय म्हणून मानतो ना, तो दुर्योधन सुद्धा त्यांनी त्याची निर्भर्सना केली आहे. अरे तू ब्राह्मण पुत्र आणि असं असताना तुझ्याकडनं अशा प्रकारचं निर्घृण अशा प्रकारचं काम व्हावं, रात्रीच्या वेळेला झोपलेले योद्धे असे मारावेत. दुर्योधनाने प्रशंसा केली नाही, उलट त्याला दोष दिला, निर्भर्सना केलेली आहे. आणि यानंतर जो आहे तो महत्वाचा प्रसंग जो आहे तो आपल्याला माहित आहे, कौरव पांडव युद्धाचा शेवट, पुढे युधिष्ठिराला राज्याभिषेक. इतकं सगळं झाल्यानंतर पुढे सर्व जे काही मंडळी आपली युद्धामध्ये गमावलेली आहे त्यांच्या प्रती आपल्याला काय करायचं आहे, युधिष्ठिराने सर्वांच्या वतीनं त्यांना तिलांजली देण्याकरता म्हणून गंगा किनारी आलेले आहे. हस्तिनापूर हे यमुना किनारी आहे, पुढे कुरुक्षेत्रामध्ये ही युद्ध झालेलं आहे, पण ही सगळी मंडळी गंगा किनारी आलेली आहे. आणि गंगा किनारी त्या ठिकाणी आल्यानंतर सर्वांनी जे आहे ते तिलांजलीचं जे कार्य आहे ते सर्व पूर्ण केलेले आहे आणि भगवंत आता द्वारकेकडे जाण्याकरता निघालेले आहेत. त्यांचं आता हस्तिनापुरातलं किंवा कुरुक्षेत्रातलं काम संपलंय म्हणून ते निघालेले आहेत द्वारकेकडे आणि रथात बसणार. इतक्यामध्ये उत्तरा जी आहे ती धावत पळत भगवंताकडे येते आणि म्हणते, भगवंता आपण आता आम्हाला वाचवा, कारण या ठिकाणी आता माझ्यावर जो काही आहे त्या ब्रह्मास्त्राचा प्रयोग कोणी केलाय, अश्वत्थाम्याने केलाय. कारण अश्वत्थामा चिडलेला होता, अवमानित करून त्याला सोडलं होतं आणि त्यांनी ब्रह्मास्त्राचा प्रयोग केलेला आहे. तिच्या गर्भामध्ये पांडवाचा एकुलता एक शिल्लक असलेला अंश वाढत आहे आणि त्यावर या अश्वत्थाम्याने काय असतं, एखाद्या मनुष्य किती खालच्या पातळीवर उतरू शकतो अश्वत्थाम्याच्या रूपानं या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळेल. या अश्वत्थाम्याला भगवंतानी चुडामणी त्याचा जो काढून घेतला, त्याचा मणी जो काढून घेतला तेव्हा त्याला सोडून दिलं आणि त्याला चिरंजीवत्व बहाल केलं. काय झालं, सप्त चिरंजीवाचा आपण हे करतो, नाव घेतो, पण हा एकच असा चिरंजीव आहे, हा शापित चिरंजीव आहे. आणि भगवंतानी जेव्हा पाहिलं की हा जो ब्रह्मास्त्र आहे ते परीक्षिताला संपवेल म्हणून भगवंतानी आपल्या सुदर्शन चक्राच्या साह्याने या परीक्षिताचा मातेच्या उदरामध्ये त्याला संरक्षण दिलेलं आहे. आणि त्यानंतर सर्व गोष्टी स्थिरस्थावर झालेल्या म्हणून सांगतात. आणि नंतर आता भगवंत निघाले आहेत द्वारकेकडे आणि द्वारकेकडे निघाल्यानंतर प्रत्येक जण भगवंताचा निरोप घेतोय. प्रत्येक जण भगवंताच्या मनात आपल्या मनातलं जे आहे ते भगवंताच्या कानावर घालतोय. कुंती मातेनं या ठिकाणी आपल्याला माहित आहे तिने मागण्या मागितल्या भगवंताकडे, भगवंता तू आम्हाला संकटांची मालिका दे. मग आम्ही भक्ती करणारे म्हणतो, पण कधी भगवंताला म्हणतो का कुंती सारखं? कारण दुसरी कुंती अजून झाली नाही इतिहासामध्ये.
कुंती मातेनं सांगितलं, भगवंता तू संकटाची मालिका आम्हाला दे, कारण संकट आणल्यानंतर तू आमचं संरक्षण करण्याकरता येतोस, तुझं आम्हाला दर्शन होतं, तुझं दर्शन होण्याकरता तरी का होईना या संकटाच्या मालिका आम्हाला चालतील, पाठव, जितक्या पाठवाय तेवढे पाठव. ठीक आहे, आपली तेवढी आपलं मन तयार होत नाही आणि भगवंताची आपण एवढंही करणार नाही, कदाचित संकटाची मालिका मागणार नाही भगवंताकडे. पण एक तर नक्की मागू आपण भगवंताकडे. दुसरी मागणी कुंती मातेनं मागितलेली आहे की देवा, तू जो आहे ना, हा आमचा माया मोह आहे ना, तो नष्ट कर. तूच निर्माण केलेला आहे आणि तो नष्ट कर. आणि तो नष्ट होण्याचा उपाय काय आहे? ज्ञान, वैराग्य, भक्ती यांनी प्राप्त होणारा विवेक. आणि भगवंतानी कुंती मातेचा तो जो काही आहे विवेक, तो त्यांना तिला दिलेला आहे आणि पुढे ती तिच्या मार्गाने पुढे वाटचाल केलेली आहे. आपल्याला थोडं कथाभाग पुढे पाहायचा आहे आणि यानंतरचा एक महत्वाचा 2-3 मिनिटाचा आपण घेऊ विषय आणि या ठिकाणी आज स्वल्पविराम कथेला देऊया. एक महत्वाचा जो काही मनामध्ये विषाद धर्मराजाच्या मनामध्ये आलेला आहे आणि तो म्हणजे त्यांनी त्यांच्या शब्दामध्ये भगवंताला सांगितले. ते असं म्हणतात की धर्मयुद्धात शत्रूचा वध करणं हे याप्रमाणे क्षत्रियाला पाप लागत नाही, हे धर्मवचन आहे, हे मला माहित आहे. धर्मराजाला धर्म अतिशय चांगला माहित आहे, धर्मवचन आहे की आम्हाला पाप लागत नाहीये, हे ठीक आहे. पण ते असं म्हणतात या शास्त्रवचनानं माझं काही समाधान होत नाही. देवा, आपण माझं समाधान करा. आता काय करायला पाहिजे? अर्जुनाला गीता सांगितली युद्धाच्या पूर्वी आणि आता कोण खेद करतंय? आता खेद करतंय युधिष्ठिर यश मिळाल्यानंतर. म्हणजे पुन्हा गीता सांगितलीच पाहिजे. पण भगवंतांनी योजना अशी केली की शरपंजरी पडलेले जे भीष्माचार्य आहेत त्या भीष्माचार्यांकडे पाठवलं आणि भीष्माचार्यांनी त्या ठिकाणी त्यांना आपण बघितलंय गीतेमध्ये अर्जुनाला भगवंतांनी ज्ञान दिलेलं आहे, भक्ती दिलंय, कर्म दिलंय. म्हणून गीतेला काय म्हणतात? ज्ञानमूलक, भक्तिप्रधान कर्मयोग शास्त्र. आणि या ठिकाणी आता काय दिलंय? आता इथं कर्म करायचं शिल्लक नाहीये, आता धर्म कार्य करायचंय. आणि म्हणून भीष्माचार्यांनी त्यांना राजधर्म, मानव धर्म, पुत्र धर्म, पती धर्म हे सगळं समजावून सांगून पुढे विष्णू सहस्रनाम म्हणजे धर्म आणि त्याच्यासोबत भक्ती अशा प्रकारे सांगितलेली आहे. विष्णू सहस्रनाम या ठिकाणी भीष्माचार्यांनी युधिष्ठिरांना संबोधन केलेलं आहे. आणि हे सर्व करत असताना भगवंताच्या साक्षीने भीष्माचार्यांनी आपला प्राण त्या ठिकाणी पंचतत्वात विलीन केला नव्हे, भगवंतात विलीन केलेला आहे. कोण होते भीष्म? हे उद्याच्या सत्रामध्ये आपण आता पाहणार आहोत. श्री कृष्ण गोविंद हरे मुरारे, हे नाथ नारायण वासुदेव, प्रद्युम्न दामोदर विश्वनाथ, मुकुंद विष्णु भगवन् नमस्ते, मुकुंद विष्णु भगवन् नमस्ते, मुकुंद विष्णु भगवन् नमस्ते. भगवान गोपाल कृष्ण महाराज की जय. जय हो. नहीं